स्पर्धा खेळण्यासाठी मोटिवेट करता? नाही, आमचे प्लेयर सगळे सपोर्ट करतात. असं नाही की कोण हा खेळला तो नाही खेळला, असं काय नाही. हरले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि जिंकले तरी काही प्रॉब्लेम नाही. बस आम्हाला जिंकायचं. आता ही इकडे टुर्नामेंट आम्हाला जिंकायची आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही खेळतोय. आता टुर्नामेंट खूप छान आहे, खूप आहे. बॅटिंग करायला खूप मजा येते तिकडे. तुम्ही पण एकदा ट्राय करा, बघा एकदा उतरून बॅटिंग करायला खूप मजा येते. शुअर स्पर्धा म्हणजे आजचा दिवस संपल्यानंतर आम्ही सगळे खेळणारच आहोत. सो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. DCC विपक्ष प्ले बॉयज. आणि ही मॅच चालू होताना पहिली विकेट आली आहे. मृदुल मेहर सज्ज आहेत आणि त्यांच्यावरला मी विनंती करेल धनंजय पाटील यांना की आपण सुद्धा जॉईन व्हा. यानंतर आपण ऐकणार आहोत ही जॉईन कॉमेंट्री आमच्या दोन समालोचक मित्रांच्या माध्यमातून. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. न्यू बॅटर आकाश पाटील येतोय. एक महत्त्वाची सूचना सुद्धा आहे. जशी ही छत्रपती चषकाची स्पर्धा आपण बघताय, या खेळाबरोबरच समाजहित म्हणजेच एक हात मदतीचा म्हणून व्हीलचेअर डोनेशनचा कार्यक्रम सुद्धा आहे. शनिवारी याच आयोजनाच्या माध्यमातून छत्रपती चषकाद्वारे केला जाणार आहे. पंकजदादा मिश्रा आणि भूषणजी रानमाळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या माध्यमातून चला मदतीचा हात देऊया आणि कोणाच्या तरी प्रवासातील अडथळे दूर करूया. व्हीलचेअर डोनेशन एक हात मदतीचा या छत्रपती चषकाच्या माध्यमातून येत्या शनिवारी आदरणीय महापौर अजूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा व्हीलचेअर डोनेशनचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. यस, धन्यवाद. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 2 धावा धाफक्यावर केतन मेहर आहे आणि आकाश पाटील ही जोडी मैदानात आहे आणि त्यांच्या विपक्षात प्रथम यावेळेला डाऊन द ग्राउंड अगदी मैदानाला गुदगुळ्या करत गेलेला हा चेंडू येतोय सीमारेखा बार, चौकार. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्सचे, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहतात पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित असलेली छत्रपती चषकाची ही स्पर्धा सध्या रंगल्या आहेत. DCC नवापूर आणि प्ले बॉयज फुलपाडामध्ये मॅच सुरू आहेत. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या जोडीनं मृदुलजी मेहर यांचाही आपण आवाज ऐकतायत. मृदुलजी, नेहमीच फुलपाडा आणि नवापूरचा जो मॅच असतो तो रंगतदार मॅच होतो आणि तो शेवटपर्यंत जातो, तो प्रत्येकानं पाहिलेला आहे. तसाच मॅच आज छत्रपती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. यस, नक्कीच. दोन्ही संघ धनंजय आपण पाहायला गेले तर कागदी पत्रे तितके स्ट्रॉंग आहेत. एकीकडे आपल्याला पाहायला मिळते संपूर्णतः जयेश बनसोडे आणि त्यांचा संपूर्णतः संघ आणि त्यांच्या विपक्षात DCC नवापूर. नक्कीच आठवण करून द्यावीशी वाटते. पाठचा हंगाम नव्या हंगामाला नव्या रूपाला आलेला हा संघ, परंतु पाठच्या हंगामामध्ये एक वेगळं वर्चस्व गाजवत असताना यंदाच्या हंगामामध्ये थोडासा कुठेतरी कमी पडतोय. परंतु ह्या स्पर्धेत एक मोठ्या ह्या मानाच्या ह्या स्पर्धा अभिमानाच्या स्पर्धेमध्ये येथून चांगला कमबॅक करणं DCC नवापूर संघ जाणतोय, परंतु डोवाडायची लढत आहे. करो या मरो या परिस्थितीमध्ये ह्या दोन संघांना येथून कोण कोणावर भारी कोण कोणावर हवी पडणार ती येणारी ही काळ दर्शवणार आहे. डेफिनेटली. आणि त्याची देखील चर्चा सध्या रंगल्या. हा बॉल पुन्हा थोडंसं आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल लेट कट खेळले आणि बॉलला मात्र आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये परिवर्तित केलं. धावसंख्या धावफलकावरती 10, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी. सईद तयार, स्ट्राईक एंडला केतन, जबाबदारीचं भान आज ठेवून त्याला बॅटिंग करायच्या, परंतु समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हाई बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. 10 धावा आतापर्यंत धाफक्यावर, बॉल टू बॉल आतापर्यंत धावा धाफक्यावर येत असताना यावेळेला पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय सय्यद. धनंजय सर, खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा अनुभव आहे. अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर ह्या खेळाडूंना जवलून
पाहिले आणि त्याच्या विपक्षात 2 यंगस्टर खेळाडू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लेगबायच्या रूपानं सिंगल धाव धावफलकामध्ये येते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर येत आहेत. येस हॅलो चेक थोडंसं कमी. काय घडलं पाहण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. हा बॉल ज्यावेळी डिलिव्हर झालाय त्यावेळी तो गोलंदाज पुढे गेलाय नाही गेला हे पाहण्याचा पंचांनी प्रयत्न केलाय आणि पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 12. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये DCC अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर यांनी धावसंख्या बनवलेली आहे ती 12 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येस पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर येतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक अर्थातच यावेळेला अनिकेत मुळे आणि त्याच्या विपक्षात 2 खेळाडू. पॉवर प्लेचं षटक आहे. तिसरं षटक यावेळेला म्हटलंय भन्नाट वेग म्हणून सातत्याने अॅक्युरेसी अनिकेतची आपण मैदानामध्ये पाहिले आणि त्याच्या विपक्षात यंगस्टर खेळाडू आकाशनं या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर 4 धावेनं ती सुरुवात करत असताना प्रभावित करणारा खेळ केलाय. डुआ डायची सिच्युएशन आहे. करो या मरो आणि ह्या सिच्युएशन मध्ये कोण कोणावर हावी कोण कोणावर भारी पडणार ती येणारी का आणि वेळ दर्शवणार आहे. परंतु आलेला प्रेक्षक राजा वर्ग आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेचं एक वेगळं वर्चस्व आहे. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू सीमारेखा बार चौकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग. थँक्यू. हा फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला आणि जा चौकाराची गरज होती तो चौकार मैदानावरती आलाय. सरळ बॅटने खेळलेला हा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी खेळाडू होते त्या ठिकाणी कारण या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये गेल्यात. आता DCC नवापूर टाळ्यांचा गजर देखील करत असताना पाहायला मिळतात आणि गरजेचंही आहे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं हेही खूप इम्पॉर्टंट असतं. धावफलकावरती धावा आहेत तर 16. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. जो धनंजय सर प्रेशर तणाव दबाव जो खऱ्या अर्थानं बनवला होता तो चौकारानं रिलीज केला जातोय. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. लगातार 3 चौकार. सन्माननीय हर्षद दादा पिलाने बॅट देखील देण्यात येईल लगातार 3 चौकारांसाठी. म्हणजे ह्या स्पर्धेतून जितक्या देता येईल ना तितक्या देण्याचा हा प्रयत्न केला जातोय. ती आकर्षित करणारी ती ग्लासी आणि युनिक अंडरआर्म क्रिकेटमध्ये ती प्रथमतः अशी ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पाहतोय. जितक्या देता येईल धनंजय सर तितक्या देण्याचा संपूर्णतः पंकजदादा मिश्रा आणि संपूर्णतः त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना संतनगर गोविंद पथक असेल, दत्तगुरु संतनगर क्रिकेट क्लबचा तो संघ असेल, भूषण रानमाळे साहेब असतील, जयेश पाटील, हर्षद पिळाने, वैभव निलकंठ साहेब असतील, अतुल निमदे साहेब असतील. एक वेगळं एक आयोजन नियोजन सर्व काही प्रेमात पडणारे आहे. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या 17 धावा आणि 2 बॉलचा खेळ संपलाय. सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतात. हलक्या त्यानं चेंडूला स्टिअर केलायत. 1 धाव तिथेही येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे गेल्यात आणि जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. आपला कॉमेंट्री बॉक्सही आपण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच थोड्याच वेळामध्ये स्क्रीनवरती कॉमेंट्री बॉक्सची दृश्य पाहिलीत. 19ला 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र हलवारपणे चेंडूला अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलंय. जंटल पुश करो खुश रहो हे मात्र मैदानावरती आकाशनं दाखवून दिलेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे गेलेत 20च्या घरामध्ये. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. त्या रणनीतीनं आतापर्यंत खेळ मैदानामध्ये अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान. परंतु यावेळेला बॅटची कडा घेऊन येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. केतन मेहर ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम.
थँक्यू. काय घडलं होतं पहा, पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ग्राउंडला अगदी तो फटका खेळायचा होता, परंतु ते संतुलन नाही ठेवू शकल्या स्ट्रोक मध्ये आणि बॉल आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. जसं आपण नेहमी मृदुलजी म्हणतात ना की अगदी छोट्याशा मैदानावरती खेळला जाणारा अंडरआर्मचा खेळ आपल्याला पाहिजे तेवढा आनंद देत असतो आणि मनोरंजन अगदी आपल्याला करायचंच असतं. धावसंख्या 20, शेवटचा बॉल बाकी आहे. चर्चा त्याही गोष्टीची करूयात. चेंडूला मात्र पुन्हा ढकलून दिल्यात. एक धावेत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. पहिला 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत DCC नवापूरची 21 धावा 2 गडी बाद. गब्बर सिंह ये क्या कर गया 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 जो डर गया वो मर गया. येस, डीजे थांबवतो. आलेले प्रेक्षक राजा वर्ग, खेळाडूंना पुन्हा एकदा ती विनंती असेल आयोजकांच्या वतीनं, आपण आपल्यासाठी पार्किंग आहे भरपूर प्रमाणामध्ये, तिथे आपण गाड्या पार्क करा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या. ही महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 21 धावा धाफाक्यावर होता. जयेश बनसोडे अंडरआर्म क्रिकेटमधील अजून एक मोठं नाव. पहिला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना त्याच्या विपक्षात 2 यंगस्टर खेळाडू, एकीकडे आदित्य मेहर, दुसरीकडे आकाश पाटील आपण पाहतोय. अगदी मोठे खेळाडू आहेत. परफॉर्मन्स देखील मोठाच द्यायचा आहे, कारण ही मॅच देखील काही साधी सोपी मॅच नाही मृदुलजी. ही मॅच देखील मोठीच मॅच आहे, कारण बाईक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी काही बायसिकल आहेत, लकी ड्रॉ आहेत, आकर्षक ट्रॉफीज आहेत. फटका छान खेळला, क्षेत्ररक्षक फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंगचा नजारा पेश करत असताना मैदानावरती विकेट मिळवून दिल्यात. रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. तंबूच्या दिशेने आणखीन एक विकेट गमावल्यात. टीम DCC नवापूर्ण तिसरी. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय रोहित पाटील साहेब आणि आशू पाटील साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. न्यू बॅटर अक्षय पाटील येतोय. औचित्य रूपानं आदित्यला मैदान सोडावं लागलं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लगातारचा दुसरा. जणू काही ऍक्शन रिप्ले आहे की काय. अजून एक गडी डगआउटच्या दिशेनं परतावतोय. हे सेलिब्रेशन होतं. पाठीमागे पाहतो अगदी लहानसा जो चिमुकला आहे तो जास्त खुश झालाय. स्क्रीनवरती दृश्य आहेत आणि सेलिब्रेशन वाला मोमेंट मैदानाच्या मध्ये प्ले बॉयज फुलपाडासाठी पाहायला मिळालाय. 23ला 4 विकेट गेल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी राहिलाय. स्ट्राईक एंडला अक्षय, पुढचा बॉल बॅकवूडला गेले, स्ट्रोक खेळला, परंतु वा काय फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये आज फिल्डिंगचा नजारा कशा पद्धतीने दाखवायचं ना, ते प्ले बॉयज फुलपाडा कडून, भौमिक कडून पाहायला मिळतात. वा भौमिक, दर्जेदार फिल्डिंगचा नजारा पहा. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय त्याने, फिल्डिंग चांगली केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूटला गेलं, टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 25 धावा. मृदुलजी मेहर आतापर्यंत 4 गडी बाद. येस, 25 धावा आतापर्यंत धाफाकावर येतात. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. अक्षय पाटील येथून येणारा चौकार मॅचला वेगळी एक काटणी देईल, परंतु सन्मान दिला गेलाय. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना धाफाक पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. धाफाकावर आतापर्यंत 26 आहेत. 26 धावा धाफाकावर येतात. येणारे 24 मध्ये 27चा पाठलाग हा धाफाकावर करायचा आहे. परंतु ज्या प्रकारचा आपण मुख्य स्क्रीनवर पाहायला मिळतंय हा भगवा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचा एक वेगळा अभिमान, संपूर्ण हिंदुत्वाचा एक वेगळा अभिमान, एशियाचा महामेरू, बहुतेक जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजाचा, प्राण योगी याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांगितो, युद्ध मागितो ऐसा राजा, जीव वाहत जीव लावितो, जीव रक्षितो ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा.
दिग्विजयी, महामानव, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, शूरवीर, बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, न्यायप्रिय, जग विख्यात, प्रयत्नवादी, निरव्यसनी, शक्तीपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, निस्वार्थ, स्वराज्याचे आद्य संकल्पक, धर्मसुधारक, नवसेनेचे जनक, महाराष्ट्राचा अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्र अभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, अर्थातच राजनीती धुरंधर, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ही स्पर्धा एक वेगळ्या थाटामाटात उत्साहात पार पडणारी ही स्पर्धा. आणि आजचा पहिला दिवस हा संपूर्णतः JSM अर्थातच JSR आणि त्यांचा हा प्रेक्षक राजावर्ग मॅचच्या दिशेने आपण वळतोय. माफक आव्हान नाफकावर आमच्या सोबतीनं टेनिस क्रिकेटमध्ये एक ज्यांचं वेगळं वर्चस्व आणि सातत्यानं ज्यांना आपण ऐकतोय असे आमच्या सोबतीनं आमचे मार्गदर्शक अर्थात धनंजय पाटील सर हे जोडले जातात. चला मॅचच्या दिशेने पुण्याला जाऊया. टार्गेट 27 धावायचे आहेत, पण 27 धावा दुसऱ्या बाजूला डिपेंडही करायचे आहेत. एका बाजूला चेस, दुसऱ्या बाजूला डिपेंड करायचे आहेत. आहे शांत नवापूरकडे देखील DCC नवापूरचा संघ आहेत. बाबा DCC नवापूर जसं म्हटलं की डोकरादेव क्रिकेट क्लब आहेत, पण डोकरादेव क्रिकेट क्लबचा पहिला डी पाहिलं तर डी त्यांना डिस्ट्रॉय करायचं आहे. त्यांना डिस्ट्रॉय समोरच्या टीमला करायचं आहे. प्ले बॉयज फुलपाड आला, पाहूया काय घडेल. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलायत. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आदरणीय आशुजी पाटील साहेब आणि रोहितजी पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. हलक्या हाताने पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केल्यात. धावा आहेत 4. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 धावा धापक्यावर 27चा पाठलाग करायचा आहे. परंतु DCC संघाचा ताकद काय, DCC संघाची ताकद सातत्याने आपण त्यांची गोलंदाजी, त्यांची अॅक्युरेसी, त्यांचं ते क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. आणि येथून खऱ्या अर्थानं ती संधी आहे. क्या बात आहे कुणाल मेहर. चोहीकडून आता टाळ्या वाजतात आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. कुणाल मेहर या प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळेला गरजेचं आहे. धनंजय पाटील सर आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय शेवटपर्यंत अगदी नजर होती आणि उडता कुणाल मेहरला आपण मैदानामध्ये पाहतोय. येतो उडता पंचेचा. मैदानाच्या मध्ये अॅक्युरन्सी काय असते ना, ती अॅक्युरन्सी या फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली. तुम्हाला तुमची चपलता कशी दाखवायची असते ना, म्हणजे शेवटपर्यंत जी नजर होती ना त्या बॉल वरती, ती खूप महत्वाची असते. भरपूर वेळा काय होतं, आपण फिल्डिंग करताना तुम्ही नजर किती ठेवता, फिल्डिंग मध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहेत. आणि DCC नवापूरनं ते दाखवलं आहे. म्हणून म्हटलं की ही मॅच साधी सोपी नाही आहे, शेवटपर्यंत जाणार आहे. पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग. ओहो, पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. म्हटलं की साधी सोपी मॅच नाही आहेत. या मॅच मध्ये काहीतरी कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहेत आणि ती ट्विस्ट काय असेल याची चर्चा पण काही वेळामध्ये करणार आहोत. तोपर्यंत जाऊया DJ कडे, ऐकूया संगीत. चम चम करता है ये यस, धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पॉवर प्लेचं षटक. यावेळेला पंचांचा हात गरगर गरगर यावेळेला फिरतोय. अर्थातच काय 2 खेळाडू आता ते सर्कल आणि त्या सर्कलच्या मध्ये घ्यावे लागणार आहेत. 2 खेळाडू दुसरीकडून आहेत. जतीन तांडेल नवापूर गावाचा, नवापूर संघाचा खऱ्या अर्थानं मोरक्या म्हणून या खेळाडूकडे पाहिले जात आहे. द गोल्डन आर्क म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. परंतु यावेळेला खऱ्या अर्थानं थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. या डिफिकल्ट टास्क मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी हाताळणं हा संघ हा जतीन तांडेल जाणतो. आणि त्यांच्या समोर एकीकडे अनिकेत मुळे, दुसरीकडून जयेश बनसोडे. 2 खेळाडू. आता 2 खेळाडूंना रोखायचंय, समोर टोकायचंय. काय घडणार ती येणारी का आणि वेळ दर्शवणार. पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड, सिंगल कंप्लीट आहे. सिंगलने धावफाक 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. काय क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दाखवलंय. आता केतन होता, या अगोदर कुणालला आपण पाहिलं कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धाव धावफाक्यामध्ये येते. केतन टनाटन मैदानाच्या मध्ये फिल्डिंग चांगली करतोय सध्याच्या घडीला. टीम नवापूरच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहता DCC नवापूरचा असलेला खेळाडू. दुसऱ्या बाजूला जयेश बनसोडेही आहे. ओ आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, कडक स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. छत्रपती चषकातील चौकार.
काय स्ट्रोक खेळला मैदानाच्या आतमध्ये पहा, थोडा पुढे टाकलेला बॉल होता, त्याला फोर्स केलं आणि बॉलला मात्र सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्ट्रोकची गरज आहे, यासाठी जाणला जातोय जयेश बनसोडे अर्थात JB. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. चांगली आणि संकट मोचक बॅटिंग आतापर्यंत जयेशची आपण पाहिले पुन्हा एकदा, परंतु यावेळेला आर्यन मेहरा आहे, चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना जतीनच्या विरोधामध्ये आता आक्रमण चालू आहे, परंतु तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आर्यन होता, आरू आहे, वसई तालुक्याच्या मातब्बर खेळाडूंमधून क्षेत्ररक्षणामध्ये DCC सारख्या भल्या मोठ्या संघामध्ये आर्यनची जागा काय आहे ती सातत्यानं त्याने दाखवून दिले. वेगवान गतीचा, परंतु यावेळेला हे तो चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर अनिकेत मुळे ज्याला मैदान सोडावं लागतंय. पहा काय घडलं होतं मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, तो मैदानाच्या बाहेर गेलाय, षटकारामध्ये त्याला तकदील केलं आणि विकेट येत असताना पाहायला मिळाले अनिकेत यांची. 11 वरती 1 विकेट. छत्रपती चषकाचा रंगलेला आपण क्रिकेटचा थाट सध्या पाहतायत. या स्पर्धेची मात्र जितकी अगदी आपण वावा करतो की जितकं कौतुक करतो ते कमीच आहे. इतकं दमदार आयोजन मात्र आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यस, दमदार आहे, शानदार आहे आणि सर्व काही प्रेमात पाडणार आहे असं हे आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा प्रतीक सिंग बच्ची येतोय. सिंगल धाव पहिल्या चेंडूवर डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय, पाहायला न्याहाळला आणि सिंगल हलक्या हाताने पुश करत असताना सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत 12 धावा धाफकावर येत आहेत. लास्ट बॉल असेल जतीनचा. स्ट्राईक एंडला जयेश. दोन्ही जे नावाचे खेळाडू आहेत. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावा सुटले मैदानाच्या आतमध्ये. विकेट येण्याची शक्यता होती आणि विकेट मैदानावरती आलाय. फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये. फेल. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. धावा आहेत 12. है कमाल उम्र है 16 साल H2O. तेरे नखरे है कमाल उम्र है 16 साल उछल के चल नहीं कहीं लचक जाए ना कमर संभाल हे पोरी जरा हाल हे पोरी येस, जरा हाल. धन्यवाद, थँक्यू. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये येस नो वेट हा कॉल देखील तितकाच महत्वाचा असतो. यावेळेला थोडीशी घाई आणि ती घाई खऱ्या अर्थानं संकटात नाही, परंतु येणारी ती काय आणि वेळ दर्शवणार आहे. अजून एक गडी जसा येतोय तसा प्रतीक सिंग बच्चीला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर, एक धार आहे प्रचंड मोठी. आपण प्ले बॉईज संघ आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यातील एक मोठी स्टार कास्ट म्हणून यंदाच्या वर्षामध्ये ह्या संघाकडे पाहिलं जातं. न्यू बॅटर सईद सय्यद. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फील्ड गॅदर करताना आला, त्या कारणास्तव सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा ह्या धाफकावर येतात. हा, नक्की या बॉल नंतर चर्चाही त्या गोष्टीची करूयात. 11 बॉल मध्ये रन करायच्या 14. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार सईद साठी. बॅकफुटला गेले, स्ट्रोक खेळला, दर्जेदार स्ट्रोक, परंतु फिल्डिंग पुन्हा एकदा दर्जेदार फिल्डिंगचा नजारा मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. ज्यावेळी मृदुलजी पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळी 12ला दोन्ही संघ कंपॅरिझन मध्ये 12 धाब्यांवरती होते. एकानं 1 विकेट गमावला होता, दुसऱ्यानं 2 विकेट गमावल्या आहेत. त्यामुळे DCC नवापूरचा संघ ज्यानं 1 विकेट गमावला होता आता 10 मध्ये 13. येस, 10 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. चांगला उल्लेख धनंजय सर खऱ्या अर्थानं. परंतु आपण DCC संघ आपण पाहायला गेला तर एक गाव एक फॉर्मॅट मधून खेळत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडून वसई तालुक्यातील एक भली मोठी स्टार कास्ट आहे. सईद सय्यद, जयेश बनसोडे असेल, अनिकेत मुळे सारखा खेळाडू असेल, एक मोठी वेगळी आणि एक वेगळं वर्चस्व आहे. परंतु त्यांच्या विपक्षामध्ये DCC संघाचं एक वेगळं वर्चस्व, अर्थात ते क्षेत्ररक्षण असेल, ती गोलंदाजी आणि त्यातीलच उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा मैदानामध्ये DCC संघाचा आज आपण पाहतोय. नक्की. आणि तो खेळ देखील सध्या मैदानाच्या मध्ये दाखवला जातोय. यस, आमचे नयन देखील सध्या आश्चर्यचकित होते. त्यांनाही पाहायचं काय घडलंय पाहूयात. पंच आता पाण्याचा जवळून प्रयत्न करतील. थोडंसं क्लोजअप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. अगदी झूम केलाय. पाहूया काय घडलंय. ज्यावेळी तो स्ट्रोक खेळलाय, पायाचे मोमेंट, हालचाल, सर्व काही गोष्टी अगदी पंच जवळून पाहतायत. विवेक पाटील सर, परशुराम पाटील सर हे दोन्ही अंपायर्स खूप चांगलं काम आतापर्यंत सातत्याने करतायत. आणि पाहूया काय घडलंय.
नक्कीच डिसिजन अजून देखील विचार विनिमय हा सर्व काही केला जातोय, परंतु आज प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं नजर दिली जाते. पंकजदादा मिश्रा असेल व त्यांचे संपूर्णतः पाठीरेखे, त्यांचा संपूर्णतः मित्रपरिवार आपल्या स्पर्धेमध्ये कोठे काय कमी तर नाही आहे ना. आणि ह्या प्रत्येक गोष्टीची आज काळजी घेत असताना ही स्पर्धा एक वेगळ्या थाटामाटात आणि एक वेगळ्या उत्साहामध्ये नक्कीच उल्लेख करावा असं वाटतोय. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं यंदाच्या वर्षामध्ये धनंजय सर पहिल्यांदाच बाईक ठेवण्याचा ज्या स्पर्धेने एक वेगळा रेकॉर्ड केलाय, अर्थातच त्या स्पर्धेचं नाव डिसिजन 1 कंप्लीट आहे. 1 धाव अर्थातच फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर 1 रन धावफलकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. त्या गोष्टीची देखील आपण चर्चा करणार आहोत ह्या स्पर्धा आणि ह्या स्पर्धेबद्दल. परंतु यावेळेला चिराग होता चांगल्यारीत्या फील्ड. पुन्हा एकदा पंचांना आता चॅलेंज केलं गेलंय. पंचांची देखील खऱ्या अर्थाने ती डोकी वाढत चाललेली आहे. बडी मचली आहे, परंतु आता काय घडणार, येणारी काम आहे ती दर्शवणार आहे. जयेश बनसोडे एक भला मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात आता पंचांना ते चॅलेंज करण्याचं खऱ्या अर्थाने टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. एका डगआउट मधून आता टाळ्या वाजतायत, मैदानामध्ये टाळ्या वाजतायत, परंतु काय घडेल काय बिघडेल आता ती आपली मुख्य स्क्रीन यावेळेला दर्शवत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे विवेक पाटील सर आहेत, दुसरीकडून गंभीर पाटील सर. वसई तालुक्यातील नामांकित पंच, अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने टेनिस क्रिकेट असेल त्यांचं एक वेगळं वर्चस्व आहे. पंचांचं बोट हवेत अर्थातच जयेश बनसोडे ज्याला मैदान सोडावं लागतंय. जिच्या पदस्पर्शाने झालेली संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेचं संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्मित केलं जात आहेत. येणारे बॉल आहेत 7 बॉल मध्ये रन करायचे 11. एका बाजूला सईद, दुसऱ्या बाजूला राहुल तर मैदानावरती तयार आहेत. परंतु हा शेवटचा बॉल, दर्शबॉल मॅच कोणाच्या बाजूने जाणार, प्ले बॉयज फुलपाडा की डीसीसी नवापूर की फुलपाडा, अगदी काही वेळामध्ये माहित पडेल. 7-11 फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु फिल्डिंग आज जिथे तिथे मात्र फक्त आणि फक्त केतन नावाचाच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने त्यानं आतापर्यंत बॉल अडवलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा मात्र खास करून भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला केतन, आणि केतन हा बॉल अडवलाय. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या 10. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. 6-10 थँक्यू. मॅचचं कंपॅरिझन जरी पाहिलं तुम्ही स्क्रीनवरती तरी तर तुम्हाला गोष्टी दाखवल्या जात आहेत. एका बाजूला 21 धावा होत्या, दुसऱ्या बाजूला 17 होत्या आणि प्ले बॉयज फुलपाडा 17ला 3 विकेट आहेत. डीसीसी नवापूर याच कंडिशनला मृदुलजी 21 धावा, त्यांचे 4 विकेट होते. परंतु आता तो काही फरक जाणवणार नाही कारण शेवटचे 6 बॉल रन करायचे त्या 10. यस, येणारे 6 मध्ये 10 धावा धापकावर बनवायचे आहेत आणि सय्यद एक प्रचंड मोठा अनुभव आणि अनुभव खऱ्या अर्थानं आता मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. संघ थोडासा संकटात आहे आणि संकटातून संकट मोचक अनेक वेळा सय्यदला आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण जतीन तांडेल होता. अफलातून स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. न्यू बॅटर राहुल परदेसी आहे. 5 चेंडू 9 धावेंची गरज. स्वप्नीलच्या समोर राहुल. यावेळेला पुन्हा एकदा धावचीची संधी. पंचांचा डिसिजन नॉट आउट. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ धनंजय सर 2 धावा धापकावर येत आहेत. 4 मध्ये 8 धावेंची गरज. अजून येणारे 4 बॉल आहे. 4च्या डबल रन करायच्यात 8. 4 दुने 8 तुम्हाला प्रत्येक बॉलवरती डबलने रन अगदी त्या घ्याव्या लागणार आहेत. कशा पद्धतीने हा मॅच रंगणार याच्यावरती देखील चर्चा. सई स्ट्राईक इनला
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितका काही चांगला होत नाही. विकेट किपरच्या दिशेनेच हा बॉल मार्गस्थ झालाय. आता येणारे बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत 8. येस 3 चेंडू 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 मध्ये 2. एकीकडून आपण स्वप्नीलला पाहतोय परंतु दुसरीकडून सईद मध्ये त्या प्रकारची ती क्षमतावान खेळाडू आहे. येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज असताना पहिला विजयाचा शंख यावेळेला फुकलाय सईद. वा वा वा, काय स्ट्रोक होता सध्या मैदानाच्या मध्ये. सईदच्या बॅट मधून अगदी 2 खेळाडू फक्त बघत राहिले, एकमेकांकडे टकमगत अगदी पाहत राहिले. इतका चांगला स्ट्रोक खेळलाय. हालण्यासाठी देखील चान्स दिला नाहीत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. त्याच्यानंतर अगदी बाजूचे असलेले 2 खेळाडू त्याने देखील आपली प्रतिक्रिया दिलीत, रिॲक्शन दिलं. नाराज झाले आणि नाराज का नाही व्हायला हवेत, कारण तिथून जो खेळाडू होता त्याला हालण्यासाठी देखील चान्स कुठल्याही पद्धतीने मिळाला नाहीत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 2 आणि 2 बॉल मध्ये रन करायच्या 4. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर चौकाराचा मृदुल जे खेळ असतो आणि आता चौकाराचीच गरज आहे. Yes, 2 बॉल नक्कीच मध्ये चौकाराची गरज आहे. 2 मध्ये एका मोठ्या फटक्याची गरज आहे. स्वप्नील समोर, परत पुन्हा एकदा सईद आहे. आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये सईदनं दाखवलाय. आतापर्यंत चांगला किल्ला लढवलाय परंतु स्वप्नील दुसरीकडून आहे. स्वप्नीलनं देखील आतापर्यंत तो प्रभावित करणारा मारा हा मैदानामध्ये केलाय. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2 मध्ये 4. सईद आणि त्याच्या विपक्षात स्वप्नील. पुन्हा एक दाखवू टप्प्याचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. स्वतःवर आत्मविश्वास आहे. स्ट्राईक एंड यावेळेला चेंज कोणत्याही प्रकारची करण्याचा हा डिसिजन देखील घेतलेला नाही. स्वतः यावेळेला मैदानामध्ये स्ट्राईक एंडला उभा आहे आणि त्या प्रकारचा खेळ, परंतु दुसरीकडून आर्यनचं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 मध्ये 4 धावांची गरज आहे. प्रत्येकाला एक आठवण झाला बाबा, मागचा मॅच देखील एक बॉल 4 वरतीच गेला होता आणि तिथे त्या चौकारानं तो सामना फिनिश झाला होता. आता काही घडेल. आता या मॅच मध्ये काय घडेल? कदापि या छत्रपती चषकामध्ये सध्या चर्चा तशीच आहे की काय शेवटच्या बॉल वरती मॅच जायला हवा. 4 धावांची गरज. 1 बॉल 4 फटका खेळलाय दमदार. ओहो, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? पंच दर्शवतील आम्हाला आणि पंचांचं डिसिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे चर्चा त्याही गोष्टीची होणार आहेत. पंच देखील आता अगदी आहेत. डिसिजन जोपर्यंत पंचांचं येत नाही तोपर्यंत आम्ही देखील इथून काही सांगू शकणार नाही आहोत. यस अंपास, ओके. पाहण्याचा प्रयत्न केला जातो बाबा. डुआ डायवाली कंडिशन आहे. असा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलाय ज्या मॅच मध्ये भरपूर काही गोष्टीवरती सध्या चर्चा झालाय. आवाज आता येणार, नो डाऊट. आवाज दोघांच्याही बाजूने येणार, फुलपाडाच्याही बाजूने येणार, मैदानाच्या आतमध्ये नवापूरच्याही बाजूने येणार. ज्यावेळी तो बॉल गेलाय त्यावेळी हाताला लागलाय नाही लागला याची चर्चा आहे. फक्त चर्चा रंगल्यात. पंचांवरती सर्वाधिक जास्त टेन्शन वाला काम तर हेच आहे की तो बॉल अगदी हाताला लागून गेलाय नाही गेला आणि कदापि लागला असेल तर तो कुठे मात्र स्लाइस झाला. या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. अंपायर्स देखील आता आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये येत आहेत, तिथे पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. पंच विजे होणार आहेत. तर पाहूया काय घडलंय. एकदा टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पाहूयात पुन्हा एकदा. सेलिब्रेशन थांबा. पंचांचं डिसिजन अजूनही बाकी आहे. धगधग होऊ लागलाय. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही मैदानाच्या मध्ये आहेत. नाही धनंजय, इथं निर्णय येईल परंतु त्या अगोदर दोन्ही संघाचे जे चाहते उडतायत खतरनाक. म्हणजे तो सेलिब्रेशन जे आहे ना बघण्यासारखं. अजून एकदा होऊन जातात दोन्ही संघ. निर्णय कोणाच्या बाजूने लागणार? आता दोघेही शांत. बघूया कोणाच्या बाजूने डिसिजन जाणार. डीसीसी नवापूरच्या बाजूने जाणार की प्ले बॉयज फुलपाडा की नवापूर की फुलपाडा. आता सर्व काही डीबीएनच्या अगदी त्या स्क्रीनवरतीच असणार आहे. अशा अपेक्षा सर्व काही डीबीएनच्या स्क्रीनवरती शिल्लक राहिल्या आहेत. पंच देखील बिझी झाले आहेत. मजा येते या मॅच मध्ये, मजा येत आहेत. शेवटच्या बॉल वरती 4 धावेची गरज असताना तो स्ट्रोक खेळला गेलाय परंतु तो बॉल
काय कशा पद्धतीनं लागलाय नाही लागला ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होत आहेत. अगदी ती लाईन जवळपास आहे की नाही आहे या गोष्टी आमचे टेक्निकल टीम मध्ये नयन तांडेल यांच्याशी सध्या चर्चा करतायत. परशुरामजी पाटील सर पंच यांना आपण पाहतायत. बघूया काय घडलंय. धगधग 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 करू लागलाय. थोडस हृदयाचे ठोके वाढल्यात. थोडं हार्टबीट वाढल्यात. थोडंसं हृदयाचे ठोके थोडं जास्त वाढल्यात. फक्त जे काही आहेत आता ते पंचांवरतीच आहेत. बाकी तुम्ही इथून आम्हाला काहीतरी सांगितलं तरी देखील जे काही ते पंचांवरतीच आहेत. डिसिजन पंच देतील. पंचांवरती सर्व काही आशा अपेक्षा पल्लवित आहेत या मॅचच्या. छत्रपती चषकातील रंगलेला क्रिकेटचा खेळ नाही मैदानाच्या आतमध्ये सध्या हा मॅचही रंगला होता आणि ज्या पद्धतीनं ती मॅच रंगली होती त्याचं डिसिजन नाव पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहेत. अगदी जवळून आमचे दोन्ही अंपायर्स पाहत आहेत. त्यांच्यामध्ये आता हालचाली वाढल्या आहेत. त्यांच्यामध्ये आता विचारविनिमय सुरू झाले आहेत. दोघांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. बाबा हा डिसिजन कशा पद्धतीने आहेत. आमचे ऑपरेटर नयन तांडेलशी देखील ते चर्चा करतायत की हा बॉल वन बाउन्स ते तो थोडा कलेक्ट झालाय नाही झाला हे पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. चर्चा रंगले सध्या. फक्त पंचांना पाहू द्यात. बाकी कुठलाही खेळाडू तिथे अतिरिक्त खेळाडू पाहू नका. कंट्रोल रूम मध्ये फक्त अंपायर्स राहतील. अंपायर्स आणि आमचे लाईव्ह टेलिकास्ट. प्रेक्षकांमध्ये देखील आतुरतेने प्रेक्षक वर्ग देखील वाट पाहतायत. तुमच्या जवळ मेगा स्क्रीन आहेत. समोर तुम्ही मेगा स्क्रीनवरती तिथेही पाहू शकतायत. मेगा स्क्रीनवरती दृश्य आहेत. चर्चा भरपूर चाललाय. विचार विनिमय भरपूर चालल्यात. आता इथे टेक्निशियन टीमची मदत घेतली जात आहेत. टेक्निशियन टीम पाहतायत. अगदी कडक कडक मॅच झालाय. बॉल ज्यावेळी तो पडलाय त्यावेळी तो वन बाउन्स त्या अगदी रोपला लागलाय का नाही लागला हे पाहण्याचा प्रयत्न होत आहे. थोडं जवळून तो पाहिला जात आहे. डिसिजन अगदी पंचांच्या माध्यमातून काहीच वेळामध्ये आपल्यापर्यंत स्पष्ट होणार आहे. दूध का दूध और पाणी का पाणी हे सर्व काही गोष्टी काही वेळामध्ये क्लिअर होतील. अगदी छोटस असलेल्या मैदानामध्ये आनंद देणारा प्रचंड आनंद देणारा खेळ अंडरआर्मचा खेळ अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा खेळ आणि त्यातल्या त्यात ही रंगलेली 1 बॉल 4ची मॅच. आता कोणाचं मन लागत नाही बाबा. सर्वजण त्या स्टेजवरती जात आहेत. तिथे फिरतात परत पुन्हा वळून पुन्हा इथेच येतात. काही जणांच्या अगदी मनामध्ये अगदी दुविधा आहेत प्रश्न आहेत. त्यांनाही वाटतंय की बाबा काहीतरी वेगळं झालंय. आमच्या लकी ड्रॉ देखील तिथेही लक्ष आमचं प्रत्येकाचं आहे. लकी ड्रॉ 10 रुपयांमध्ये भाग्यवान तुम्हाला विजेत्याला पारितोषिक मिळणार आहेत. आमचे डीजेचे ऑपरेटर आहेत ते पण बसलेत बाबा. त्यांनी 250चा पावती आतापर्यंत फारल्यात पण ते म्हणतात बाबा 250 लॉस गेल्यात. आजचा गुरुवारचा दिवस आहे ना तर शुक्रवार असतं तर त्यांनी 250 दुसरे कुठेतरी लावले असते. हा काय घडलंय. पाहूया काय घडलंय. इंटरेस्टिंग चर्चा आहे. चर्चा रंगलाय. चर्चेला उधाण आलाय. डिसिजन नाव पेंडिंग. थोडस पुन्हा एकदा जवळून पाहिलंय. पुन्हा एकदा थोडं पाठीमागे घेतलं जात आहेत. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. रोलिंग केली जात आहेत. पाहिलं जात आहेत. अगदी सावकाश पद्धतीनं स्लो मोशन हे सगळं अगदी काही पाहण्याचा प्रयत्न आहे तो आमच्या स्क्रीनवरती केला जातोय. डीबीएनच्या वतीनं अगदी आपण पाहिलं तर टीव्ही कंट्रोल रूम तो मात्र जास्त बिझी झालाय. एका बाजूने पहा ही दृश्य आहेत. आमच्या कॅमेरामॅननं टिपलेली दृश्य आहेत. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आहेत. आमचे अंपायर्स आहेत. कॉमेंटेटर्स आहेत. लाईव्ह टेलिकास्टचे मेंबर्स आहेत. आमचे डीजे ऑपरेटर्स आहेत. हे सर्व याच ठिकाणी बसलेले आहेत आणि आता या टीव्ही कंट्रोल रूम मधून काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. पंच मैदानाच्या मध्ये जाणार आहेत आणि पंचांची आता सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पाहूयात ते डिसिजन काय असणार आहे. OUT
फलंदाज बाद, बॅटरला परतावा लागेल आणि अशा पद्धतीने जो सामना आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम DCC नवापूरनं. अभिनंदन. आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसनी, आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसनी, आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसनी, आई माझी सत्वाची. चला दोन्ही विनर संघ DCC नवापूर विपक्ष हितांश क्रियांश 11 नवापूर नगरीमधील ही फाईट आहे. बघा दोन्ही संघ लवकरात लवकर टॉसला. भरपूर क्लोज होता तो निर्णय आणि त्याच्यामध्ये 2 अँगल आपण बघितले होते. पहिल्या अँगलने ज्या वेळेला बघितला त्यावेळेला कोणताही एव्हिडंट तिथे मिळत नव्हता, पण दुसऱ्या अँगलने ज्या वेळेला कॅमेरा चेक केला गेला म्हणजे जे ते सादरीकरण चेक केलं गेलं त्यावेळेला डायरेक्ट संपर्क हा बाउंड्री लाईनशी होता आणि त्या बेसिसवरती अंपायर्सने हा फलंदाज बाद दिलाय. सो त्यानंतर चला टॉस दोन्ही कर्णधार